नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि वेलकम टू आपली इंजिनिअरिंग. बघा, आपण 10 मिनिट्स कॉन्सेप्च्युअल व्हिडिओ सिरीज स्टार्ट केली आहे. त्याच्यामध्ये 10 मिनिटांमध्ये मॅक्झिमम कॉन्सेप्ट कसा देता येईल ना याचा प्रयत्न असणार आहे. कारण लॉंग व्हिडिओ बघायला वेळही लागतो आणि त्याच्यातून काय कोणत्या गोष्टी घ्यायच्या आणि कोणत्या घ्यायच्या नाही याला थोडासा है ना लॉजिक आपलं कमी पडतो. सो तोच एक पॉईंट कन्सिडर करू ना आपण 10 मिनिट्स एक कॉन्सेप्च्युअल व्हिडिओ डेली डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर डेली झाला ना 2-3 दिवसात एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. राईट आहे. सो आजचा अतिशय ब्युटिफुल टॉपिक आहे. बघा, 10 मिनिटांमध्ये तुमचा 1 ते 2 क्वेश्चन नक्की कव्हर होईल. आजचा आपला अतिशय महत्वाचा टॉपिक घेतोय है ना. टॉपिकचे नाव आहे बाळांनो, क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियलचं ना क्लासिफिकेशन किंवा तुम्ही त्याला काय म्हणू शकता, वर्गीकरण. तर बघा, जेव्हाही मॅग्नेटिक मटेरियल विषयी बोलतो ना आपण, फक्त परीक्षेकरता बोलणार आहोत. जेही क्वेश्चन्स परीक्षेला विचारले जातात ना त्याच्यावरच फोकस करणार आहोत. मी काय बोलतोय, क्लासिफिकेशन है ना. क्लासिफिकेशन कोणाचं करणार आहोत आपण, क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल आहे ना. मॅग्नेटिक मटेरियल यालाच काय म्हणतो मी, यालाच मी बोलतो की माझं वर्गीकरण. आता बघा, मॅग्नेट मध्ये काही बेसिक गोष्ट पहिले 2-3 मिनिटात समजू. बघा, 10 मिनिटाचा प्लॅन आहे ना, तर सगळ्या गोष्टी प्रॉपरली शिकू. जेव्हा मी एखादं चुंबक असं बोलतो तर चुंबक म्हणजे मला काय समजतं, चुंबक म्हणजे मला समजतं सर, जर मी एक चुंबक काढतो त्याला 2 पोल असतात, एक असतो नॉर्थ आणि एक असतो साऊथ. सगळ्यांना माहिती आहे, बेसिक कॉन्सेप्ट आहे. मागे मी काही चुंबकचे बेसिक व्हिडिओ टाकले आपल्या युट्यूबला, तुम्ही ते रेफर करू शकता. सो मला पहिला पॉईंट हा कळाला सर की माझा चुंबक विषयी जेव्हाही मी बोलतो ना त्याला एक नॉर्थ आणि एक साऊथ पोल असतो आणि याच्यामधून बाळांनो अशा काहीतरी लाईन्स बाहेर पडत असतात है ना. याच्यामुळे अशा काही लाईन्स बाहेर पडतात. या लाईनला आपण काय म्हणतो रे, या लाईनला फ्लक्स असं म्हणतो. फ्लक्सच्या लाईन्स म्हणतात. जसं आपल्या वायर मधून करंट वाहतं ना, तसं माझ्या चुंबक मधून बाहेर फ्लक्स लाईन्स वाहतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सपोज हे चुंबक आहे ना, हे माझं चुंबक आहे. जर या चुंबकाच्या आसपास मी एखादं लोखंड आणलं, काय म्हणलं, लोखंड. तुम्हाला माहिती आहे लोखंडाला चुंबक चिपकतं. आता याच्या आसपास सपोज मी एक लोखंड आणलं, ते मॅग्नेट काय करतं, त्याला अट्रॅक्ट करून घेतं, चिपकवतं. असं का होतं, याचं कारण मिळतो, कारण याच्यामधून ज्या बाहेर फ्लक्स लाईन्स निघतात आहे. कारण बघा, चुंबकामध्ये आणि लोखंडामध्ये थोडासा गॅप होता तरी पण अट्रॅक्शन का आलं याचं कारण मी देतोय. मी एकदम नाही चिपकवलं बाळांनो, तो त्याच्यामध्ये दोघांमध्ये थोडासा गॅप ठेवला तरी ते अट्रॅक्ट का झाले याचं कारण सांगतोय. आता याच्यामधून ज्या लाईन्स बाहेर पडतात बाळांनो, या लाईन्सच्या बाहेर पडतात ना, या लाईन ज्या मटेरियलला आरपार घुसून गेल्या, ज्या मटेरियलने त्या लाईन्सला आपल्यामध्ये घुसू दिलं ना, ते मटेरियल याच्याकडे अट्रॅक्ट होणार. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आणखी सांगतो. आपण सपोज जेवायला बसतोय ना, जेवायला बसतोय, आपल्या आवडतं जेवण जर असतं ना, गटागट घशाखाली जातं ना, आपल्याला ते पटकन पचतं, बरोबर आहे. तसंच लक्षात ठेवा, चुंबक त्याला चिपकवणार किंवा चुंबक त्यालाच खाणार ज्याच्यामधून जे मटेरियल या मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्सला पचवणार किंवा आरपार जाऊ देणार. उदाहरण देतो, सपोज मी त्या बाजूला ना असं काहीतरी लोखंडाचं मटेरियल आणलं. आता या फ्लक्स लाईन्स काय होणार, याच्यामधून आरपार घुसणार. का घुसणार, कारण तुम्हाला माहितीये लोखंड जे आहे ना, लोखंड हे चुंबकाला चिपकायचं काम करतं. तर बाळांनो, याच्यातून एक सिंपल कॉन्सेप्ट लक्षात घ्या, जास्त हायफाय लक्षात ठेवायची गरज नाही. असे मटेरियल ज्याच्यामधून चुंबकातून निघणाऱ्या फ्लक्स लाईन्स आरपार जातात, ते चुंबकाला चिपकतात, खूप प्रॉपर चिपकतात. मग याच्यावरूनच ना मॅग्नेटिक मटेरियलचं क्लासिफिकेशन केलं जातं. पण अगेन परत क्लासिफिकेशनला घुसण्या अगोदर आणखी काही गोष्टी डिस्कस करूया. मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की सर एक चुंबक असतो, चुंबकाला 2 पोल असतात, एक असतो नॉर्थ एक असतो साऊथ. कळालं सर. याच्यामधून फ्लक्सच्या लाईन्स बाहेर पडत असतात. ही चुंबकाची प्रॉपर्टी झाली बाळांनो. या फ्लक्स लाईन जेही लोक बाहेर फेकतात त्याला एमएमएफ असं म्हणतात. हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं. आणि ज्यांना ही कंप्लीट सिरीज हवी असेल ना सर, एकदम डेप्थ नॉलेज हवं असेल ना, तर आपण एक टेक्निकल कोर्स आपला ऑलरेडी चालू आहे आपली इंजिनिअरिंगला. मी मोबाईल नंबर इथं माझ्यामध्ये थोडंसं प्लस मायनस झालंय, पण मोबाईल नंबर 91586856, ज्यांनाही हवा असेल ना त्या मोबाईलला मला कॉल करू शकतात. आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन आहे आपलं, ते डाउनलोड करू शकता, तुम्हाला डिटेल भेटेल. सध्या शॉर्ट अँड स्वीट मध्ये सांगतो की मॅग्नेट मधून माझं काय बाहेर निघतंय, फ्लक्सच्या लाईन्स बाहेर निघतात. त्या लाईन्स ज्याच्याही मधून आरपार घुसल्या ते चुंबकाला चिपकलं. इतका सिंपल कॉन्सेप्ट आहे. आता आणखी एक नवीन कॉन्सेप्ट देतो, नीट ऐका. ह्या ज्या फ्लक्सच्या लाईन्स बाहेर निघतात आणि ज्या मटेरियल मध्ये आरपार जातात, या आरपार जाण्याच्या प्रॉपर्टीलाच काय म्हणतात बाळांनो, परमियाबिलिटी. काय म्हणतात, परमियाबिलिटी असं म्हणतात. राईट आहे. यालाच बाळांनो म्यूने दर्शवतात. कशा दर्शवतात, म्यूने दर्शवतात. आता सर परमियाबिलिटी म्हणजे काय, नवीन सांगायला नको मला. मला परीक्षेमध्ये जाऊन थेरी लिहायची नाहीये. माझ्या फक्त डोक्यात एकच गोष्ट फिरली पाहिजे. परमियाबिलिटी म्हणजे ती ॲबिलिटी जी एखाद्या मटेरियल मधून फ्लक्सच्या लाईन्स आरपार जाऊ देते, परमिशन देते जाण्याची, परवानगी देते है ना.
पर म्हणजे काय, परमिशन. जर परमिशन असेल, जर त्या मटेरियल मधून माझ्या फ्लक्सच्या लाईन जातात आहे म्हणजेच काय, त्यांना मध्ये जाण्याची परमिशन आहे, म्हणजे त्याची परमेबिलिटी काय असणार, जास्त असणार. परमेबिलिटी जितकी जास्त, त्याचा अर्थ असा झाला की या फ्लक्सच्या लाईन त्या मटेरियल मधून तितक्या पटापट आरपार जातील, आणि फ्लक्सच्या लाईन जितक्या पटापट आरपार गेल्या याचा अर्थ असा झाला की तो मटेरियल माझ्या चुंबकला चिपकणार. गोष्ट कळली का रे? बस एवढा सिंपल कॉन्सेप्ट आहे, आणि ह्याच कॉन्सेप्टवर माझ्या मॅग्नेटिक मटेरियलचे वेगवेगळे प्रकार पडतात. आता मला तुम्ही सिंपल कॉन्सेप्ट सांगा. सर एवढं सगळं सांगता, ते प्रकार सांगत नाहीये. प्रकार याच्याकरता सांगत नाही ना की त्याच्या अगोदर इतका बेसिक क्लिअर करून देईल ना की जेव्हा प्रकार सांगेल बघितल्या कळलं पाहिजे कोणता मटेरियल कोणता आहे. आता आणखी एक उदाहरण देतो. इथं मी लोखंड घेतला होता ना, मी घेतला बांधू प्लास्टिक. काय घेतलं? प्लास्टिक घेतलं, प्लास्टिक आहे ना. आता मला सांगा, जर माझ्या चुंबकाजवळ मी प्लास्टिक आणलं, चिपकणार का रे? आयुष्यात चिपकणार नाही. आता का चिपकत नाही ते लक्षात घ्या. कारण काय होतंय माहिती का, या फ्लक्सच्या लाईन्स याच्यामधून जातच नाहीये, या फ्लक्सच्या लाईन्सला अलाउच करत नाही. म्हणजेच काय, याची परमिबिलिटी काय असणार बांधू? खूप कमी असणार. कमी इतकी असणार की एकदम कमी समजा. मग ही परमेबिलिटी कमी असल्यामुळे फ्लक्सच्या लाईन प्लास्टिक मधून जाणार नाही. फ्लक्सच्या लाईन्स प्लास्टिक मधून गेल्या नाही, म्हणजेच माझा फ्लक्स त्याच्यातून पास झाला नाही. म्हणून माझं मॅग्नेट माझ्या प्लास्टिकला चिपकेल का रे? बिलकुल चिपकत नाही. इतका सिंपल कॉन्सेप्ट आहे चिपका चिपकीचा. आता बघा, लहानपणी आपण खूप ट्राय करायचो, प्लास्टिक चिपक नाही चिपकायचं, तेव्हा गोष्टी क्लिअर झाल्या नाही. आता गोष्टी बऱ्यापैकी कळाल्या की कोणत्या गोष्टी चिपकत्या आणि कोणत्या नाही चिपकत आहे. आता नीट ऐका. आता परीक्षेकरता इतकं जर कळलं असेल ना, परीक्षेचा कॉन्सेप्ट देतो. जर माझी परमेबिलिटी ही 1 पेक्षा जास्त असेल, 1 पेक्षा जास्त म्हणण्यापेक्षा ना बाळांनो, माझी परमेबिलिटी 1 पेक्षा खूप जास्त आहे ना. एक तर माझी परमेबिलिटी 1 पेक्षा खूप जास्त असेल, किंवा माझी परमेबिलिटी 1 पेक्षा थोडी जास्त असेल. खूप जास्त म्हणजेच काय, 200 पेक्षा जास्त असेल. 200 पेक्षा काय असेल? जास्त असेल. किंवा माझी परमिबिलिटी काय असेल? 1 पेक्षा जास्त म्हणजे 2, 3, 4 अशी काहीतरी असेल. आणि एका केसमध्ये माझी परमिबिलिटी 1 पेक्षा काय असेल? कमी असेल, म्हणजे 0.9, 0.8. बघा, तुम्हाला मी 3 केस दिले आहे बोर्डवर. 3 केस नीट ऐका, है ना. 3 केस नीट ऐका. पहिली केस काय माहिती का, एक पेज ऍड करतो. पहिली केस काय देतो, नीट ऐका बाळांनो. म्यूची व्हॅल्यू ही 1 पेक्षा खूप जास्त आहे, म्हणजेच काय माहिती का, 200 पेक्षा जास्त आहे. 200 पेक्षा काय जास्त आहे. नीट ऐकत चला फक्त, जास्त काहीच डोक्याला ताण नाहीये. दुसरी केस देतो, म्यू माझा 1 पेक्षा थोडा जास्त आहे, म्हणजे किती असणार? 2, 3, 5, 6 असं काहीतरी असणार आसपास. 200 पेक्षा कमी असणार. आणि एक केस म्हणजे म्यू माझा 1 पेक्षा कमी आहे, म्हणजेच काय 0.8, 0.9 अशा काहीतरी किमती आहे. या 3 गोष्टी ब्लॅकबोर्डवर नीट बघा आणि तुम्ही स्वतःला विचारा, कोणत्या केसमध्ये माझा मटेरियल मॅग्नेटला चिपकणार आणि कोणत्या केसमध्ये चिपकणार नाही. पहिली केस बघा, म्यू खूप जास्त आहे. म्यू जास्त आहे म्हणजे कोण जास्त आहे? परमेबिलिटी जास्त आहे. परमेबिलिटी जास्त आहे म्हणजेच काय झालं, जे माझ्या मॅग्नेटच्या बाहेर फ्लक्स निघतोय ना, त्या मटेरियल मधून खूप पटकन आरपार जाण्याचं काम करतंय. मग सांगा, हा मटेरियल मॅग्नेटला चिपकणार की नाही चिपकणार? तुम्ही डोळे झाकून बोलू शकता, सर ह्याच्यातून फ्लक्स पास होता म्हणजे हा चिपकणार आहे ना, हा लवकर चिपकणार. हा चिपकेल का रे? हा 1 पेक्षा जास्त आहे, म्हणजेच काय, परमिबिलिटी जास्त आहे पण इतकी नाही, 200 पेक्षा जास्त नाहीये, का थोडा बहुत चिपकून जाईल. म्हणजे बघा, तुम्ही काही गोष्टी अशा बघतात, मॅग्नेटला एकदम अल्लाद चिपकतात. अल्युमिनियम एकदम अलगद चिपकणार, काढलं लगेच निघणार. लोखंडाला चिपका पटकन निघणार नाही, एकदम पॅकेट चिपकून बसतं. हा फरक आहे बाळांनो. आणि तिसरा म्हणजे खूप, म्हणजे काय, हे काय थोडंसं चिपकणार आहे ना, थोडंसं चिमुकत असणार आहे ना, थोडं चिपकणार. आपल्या गावरान भाषेमध्ये म्हणलं तर थोडं चिपकणार. आणि तिसरा कमी बाळांनो, म्हणजे काय आसपास जाऊ देणार नाही, म्हणजेच काय होणार, हा चिपकणार नाही, हा अजिबात चिपकणार नाही, कारण याची परमिबिलिटी काय माझी खूप कमी, चिपकणार नाही. आता लक्षात ठेवा, तुम्हाला एक आता मेन टॉपिक येतो. तुम्ही एक सिरियल बघत असणार, तारक मेहता का उलटा चष्मा. त्याच्यामधलं फेवरेट कॅरेक्टर जे ठराल त्याला कोणती डिश आवडतं रे? फाफडा है ना, फाफडा. तर फाफडाच लक्षात ठेवतो बाळांनो, फा-ओ-डा. एफ म्हणजे बाळांनो फेरोमॅग्नेटिक, पी म्हणजे माझा पॅरोमॅग्नेटिक, आणि डी म्हणजेच काय, डायमॅग्नेटिक. असंच लक्षात ठेवा. फेरोमॅग्नेटिक म्हणजे ते मटेरियल बाळांनो ज्याचा म्यू खूप जास्त आहे. पॅरामॅग्नेटिक म्हणजे जे मटेरियल त्याचा म्यू थोडासा जास्त आहे. आणि डायमॅग्नेटिक म्हणजे ते मटेरियल ज्याचा म्यू 1 पेक्षा कमी आहे. हे 3 मटेरियल परीक्षेला विचारला जातात. आता मला सांगा, फेरोमॅग्नेटिक हे मॅग्नेटला चिपकणार की नाही चिपकणार? बिलकुल चिपकणार, कारण त्याचा म्यू 1 पेक्षा खूप जास्त आहे. पॅरा चिपकेल की नाही चिपकणार? थोडासा चिपकेल, जास्त नाही चिपकणार, थोडा जास्त आहे. आणि डाय म्हणजे काय, 1 पेक्षा थोडा कमी आहे. आता सर जर हे कळलं नसेल ना, एका स्लाइडवर थोडंसं दाखवून देतो है ना.
बघा 3 टाईपचे मटेरियल स्क्रीनवर तुमच्या समोर लिहिले. एक असतो फेरोमॅग्नेटिक, दुसरा असतो पॅरामॅग्नेटिक, तिसरा असतो डायमॅग्नेटिक. फेरो म्हणजे कोणता? लोह चुंबकीय, पॅरा म्हणजे पाराचुंबकीय आणि डाय म्हणजे प्रतिचुंबकीय. कसे लक्षात ठेवायचे? फेरोची परमिटिव्हिटी खूप जास्त असते, पॅराची परमिटिव्हिटी काय असते? थोडीशी कमी असते आणि डायची माझी खूप कमी असते. परीक्षेला प्रश्न कसा पडतो ते ऐका. जर तुम्हाला दिला असतो की एखाद्या मटेरियलचा माझी म्यूची किंमत किती माहिती का? 300 असं तुम्हाला दिलंय. म्यूची किंमत 300, तुम्ही सांगा हा कोणत्या टाईपचा मटेरियल आहे. मग ऑप्शन काय देणार? फेरोमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक. तुम्हीच सांगा बाळांनो. जर माझी म्यूची किंमत 300, मग तुम्हाला माहिती माझा फेरोसाठी म्यू काय असतो? खूप खूप जास्त असतो, म्हणजे 200 पेक्षा पण जास्त असतो. म्हणजे हा मटेरियल सरळ कोणता असणार? फेरोमॅग्नेटिक. कधी कधी परीक्षेला देतात म्यूची किंमत 0.9 आहे, सांगा हा कोणता मटेरियल आहे. जर परमॅबिलिटी माझी 0.9 म्हणजे 1 पेक्षा कमी असेल तर सरळ हा काय असणार? माझा डायमॅग्नेटिक असणार. तुम्हाला सांगितलं डायमॅग्नेटसाठी म्यू माझा 1 पेक्षा कमी असतो. आणि जर परीक्षेत दिलं म्यूची किंमत 20 आहे, सांगा कोणता मटेरियल आहे, तर माझा कोणता असणार? पॅरामॅग्नेटिक. कारण फेरो करता हा काय असतो? 200 प्लस असतो बाळांनो. असे सिंपल प्रश्न परीक्षेला विचारले जातात. आय होप व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल बाळांनो, चॅनलला नक्की लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. अशीच 10 मिनिट सिरीज आपण चालू ठेवूया. तुमचा रिस्पॉन्स जर चांगला येत राहिला ना, विश्वास ठेवा प्रत्येक चॅप्टर घेणार. नुसतं मॅग्नेटिक मटेरियल नाही, तुमची मशीन पण खेळवणार. तुमचं पुढचे जितके पण टॉपिक्स आहेत ना, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आहे ना, एसी मशीन, डीसी मशीन, सगळे आपण 10 मिनिटचा नक्की खेळूया. आणि जर कम्प्लीट कोर्स मध्ये इंटरेस्टेड असाल तर कोर्स ऑलरेडी मी लॉन्च केला बाळांनो. त्याच्यामुळे तुम्हाला डेली बेसवर रेकॉर्डिंग भेटत आला, लाईव्ह रेकॉर्डिंग बाळांनो. ह्या काय माझ्या जुन्या रेकॉर्डिंग नाहीये, फ्रेश रेकॉर्डिंग आपण. काय डाऊट असेल तर तिथं तुम्हाला एक चॅनल सुद्धा भेटून द्या, तुम्ही डिस्कस करू शकता. कम्प्लीट कोर्ससाठी तुम्हाला काय नाही, तुम्हाला सांगितलं ना मी नंबर दिला, त्याच्यावर तुम्ही एकदा कॉल करून घ्या, है ना. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट परत 10 मिनिट सिरीज मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाळांनो काळजी घ्या. बाय.